काळा जादू, ज्याला जादू टोण्याच्या नावानेही ओळखले जाते, हे वाईट आणि स्वार्थी हेतूसाठी अलौकिक शक्तीचा वापर करून कोणालाही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या नष्ट करण्यासाठी केले जाणारे दुष्ट कृती आहे. हे पीडिताच्या केस, कपडे, फोटो किंवा थेट डोळ्यात पाहून केले जाऊ शकते. काळा जादू करणे नवीन गोष्ट नाही. हे अनेक पिढ्यांपासून चालत आले आहे आणि म्हणूनच आपल्याला कलियुगाच्या या काळात अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे, जिथे आपल्याला कमी शुभचिंतकांच्या सान्निध्यात असावे लागते. ज्याच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती खराब असते किंवा ज्यांची कुंडली कमजोर असते, ते काळ्या जादूचे सोपे शिकार होतात कारण त्यांचे आभामंडल कमजोर असते. सामान्यतः आम्ही त्याचे शिकार पटकन होत नाही, पण त्याचे काही मूलभूत लक्षणे आहेत, जसे की झोपेमध्ये अडथळा येणे, उंचीवरून पडण्यासारखे वाईट स्वप्न येणे, चेहऱ्याचा रंग काळा पडणे, डोकेदुखी, चिडचिडीत वागणूक इत्यादी. काळा जादू माणसांना निराधार भीतीचे शिकार बनवते, त्यांची किस्मत उलटवते आणि त्यांना गोंधळात टाकते. मला तुमच्याकडून काही प्रश्न विचारायचे आहेत. काय तुम्ही किंवा तुमचे कुटुंब वारंवार अपघातांचा शिकार होत आहे? काय तुम्हाला सतत दुर्भाग्याचा सामना करावा लागत आहे? काय तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या नियंत्रित होण्याची भावना येत आहे? काय तुम्ही वारंवार नोकरी, व्यवसाय किंवा उद्योग गमावत आहात? काय तुम्हाला वाटते की तुम्ही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतःला नुकसान पोहोचवत आहात? काय तुम्हाला सतत असंतुष्टतेची भावना येत आहे? काय तुम्हाला वारंवार आर्थिक नुकसान होत आहे? काय तुम्हाला जीवनाच्या प्रति उत्साह कमी झाला आहे आणि तुम्ही कुटुंबाला सोडण्याचे विचार करत आहात? काय तुम्ही खूप प्रयत्न करून देखील तुमचा संबंध तोडत आहात? वरील प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाला तुमचा हो उत्तर असल्यास मला असे वाटते की तुम्ही काळ्या जादूचे शिकार असू शकता आणि मी तुमची मदत करण्यासाठी येथे आहे. मी तुम्हाला तुमच्या प्रियजनांना आणि कुटुंबाला काळ्या जादूपासून वाचवण्यासाठी काही ज्योतिष उपाय सुचवितो. अमावस्या रात्री हे उपाय करा. एक काळा धागा घ्या आणि त्यात समान अंतरावर 7 गाठा बांधा. धाग्यावर 7 वाळलेल्या लाल मिरच्यांना 7 वेळा फिरवा आणि त्यांना एका काळ्या कापडात गुंडाळा. कापडावर थोडे तेल टाका आणि ते तुमच्या घराच्या किंवा इमारतीच्या बाहेर जाळा आणि त्या काळ्या धाग्याला तुमच्या उजव्या टाचेलात घाला. माझा सल्ला आहे की तुम्ही अमावस्या रात्री वेगवेगळ्या अज्ञात लोकांना 7 काळे कपडे दान करा. मी तुम्हाला मदत करू इच्छितो की तुम्ही मद्यपान करू नका, कारण मद्यपान करणारे लोक नकारात्मक ऊर्जेसाठी अधिक संवेदनशील असतात. माझा सल्ला आहे की तुम्ही पीडितावर 7 वेळा मीठ फिरवून त्याला एका जल स्रोतात घालून द्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणत्याही नकारात्मक गोष्टीकडे आकर्षित होत आहात आणि तुमची आभा सामान्यपेक्षा थोडी वेगळी आहे, तर तुम्ही तुमच्या घरात प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी कपूर जाळावा. काळी राई, तुळशीची पाने, पुदिन्याची पाने, लिंबूची साल, तिळाच्या बिया आणि निलगिरी तेल किंवा निलगिरीची पाने घेऊन ते पाण्यात 7 मिनिटे उकळा आणि ते 7 भागात विभागा आणि प्रत्येक भाग आपल्या शरीरावर लावा आणि हे 7 दिवसांपर्यंत करा. माझ्या माहितीनुसार जर तुमचा राहू किंवा केतू सूर्य आणि चंद्रासोबत जवळचा संबंध ठेवतो, तर तुम्ही नकारात्मक ऊर्जेसाठी अधिक संवेदनशील असता आणि म्हणूनच तुम्ही ग्रहांच्या या संक्रमणांचा समाधान शोधण्यासाठी एक अनुभवी ज्योतिषीच्या सल्ल्याने मार्गदर्शन घ्या. या व्यतिरिक्त मी तुम्हाला राहू आणि केतूच्या सकारात्मक प्रभावासाठी रा राहवे नमः आणि के केतवे नमः यांचा जप करण्याचा सल्ला देतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बुरी नजरेच्या प्रभावाखाली आहात, तर मी तुम्हाला घरावर काही पूजा करण्याचा सल्ला देईन. चंडीपठ, काल भैरव पूजा आणि दुर्गा सप्तशी पूजा अत्यंत शिफारस केले जातात.
मी तुम्हाला तुमच्या आभेला मजबूत करण्यासाठी भैरव यंत्र तुमच्या घरात ठेवण्याचा सल्ला देईन, कारण तुमची आभा एक कवच आहे जी तुम्हाला नकारात्मक ऊर्जांपासून वाचवू शकते. शेवटी, जर तुमच्या शरीरावर जखमेचे निशाण, शरीराच्या विविध भागांमध्ये खाज, जळजळ आणि चुभन यासारख्या गंभीर लक्षणे दिसली, तुमचा शरीर तुमच्या आजारासाठी औषधांना प्रतिसाद देत नसेल, आत्महत्या करण्याच्या विचारांची उपस्थिती असेल आणि श्वासोच्छवासात त्रास होत असेल, तर मी तुम्हाला कठोर सल्ला देतो की तुम्ही योग्य पावले उचलून कोणत्याही ज्योतिषी कडे जाऊन कारण आणि उपाय जाणून घ्या. भगवान गणेश तुमच्या ब्रह्मांडाच्या सर्व नकारात्मकतेपासून रक्षण करो.